चालू आहे तिथं आम्हाला नुसतं दादागिरीनं वागवलं चाललंय वकिलाला. आमचे यश मुठाळ म्हणून वकील होते, त्यांचं पहिली म्हणजे दुसरी तारीख होती अपीलची आणि त्याची जजमेंटची कॉपी नाही म्हणून ते डिसमिस करून टाकलं. आणि सगळे डॉक्युमेंट लावलेले असताना त्यांनी म्हणले की डॉक्युमेंट नाही आणि ऑर्डर करून टाकलं. एक वकील आहेत आमचे पवार म्हणून इथं आलेले आहेत, त्यांनी एक शक्तीपीठाच्या मॅटर मध्ये शेतकरी घेऊन गेले 10-15 आणि त्यांना सांगितलं की त्या लोकांना सांगायला की तुम्ही वकील लावायची काय गरज आहे आणि पुन्हा वकील लावून पैसे कशाला त्याच्यामध्ये वाया घाले. म्हणजे आता हे न्याय करण्याचा तुम्हाला अधिकार नाही ना, वकील लावायचे की नाही, तो पक्ष करायचा अधिकार आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या वकिलांसोबत जी काही आरेरावीची भाषा चालली, आम्ही काय साहेब कुठलं कोणाचे नौकर नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे सगळे मॅटर काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे द्यावं आणि ताबडतोब दुसरा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावं. आमचं म्हणणं आहे की कलेक्टर साहेबाला आजच्याच राहुल गुप्ता साहेबाला आमचं निवेदन पाठवावं. नाही तर आम्ही 7 दिवसाच्या नंतर आपल्या कार्यालयासमोर आम्ही पोचणार सगळे वकील बसणार. कळमनुरी वकील संघाचा वकील विरोधी एसडीओ प्रतीक्षा भुते मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे वकील विरोधी एसडीओ प्रतीक्षा भुते मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे एसडीओ च करायचं काय? अरे दादागिरी नाही चलेगी, अरे दादागिरी नाही चलेगी. एसडीओ चे मॅटर बदललेच पाहिजे, एसडीओ दिलाच पाहिजे. अरे एसडीओ प्रतीक्षा भुते मुर्दाबाद मुर्दाबाद. एसडीओ प्रतीक्षा भुते वकील संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना तहसीलदार कांबळे साहेबांच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहे. आमच्या वकील संघाचे सदस्य यशवंत मुठाळ हे मागच्या तारखेला एसडीओ कडे हिअरिंग मध्ये एका प्रकरणात गेले होते आणि त्यांनी सांगितलं की माझे जे काही कागदपत्र पूर्ण आहेत पण त्याच्या फाईलला कागदपत्र नाही असं त्यांना दमदाटी करून त्यांचं प्रकरण फक्त 2 तारखेमध्ये नामंजूर केलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्याची संधी पण दिलेली नाही. असंच आमच्या इथले अजून जे काही वकील आहे त्यांना एसडीओ म्हणतात की तुम्ही पक्षकारांसमोर म्हणतात की तुम्हाला या ठिकाणी वकील लावायची गरज नाही, तुम्ही मला येऊन भेटा, मी त्या तुमच्या प्रकरणामध्ये आदेश करतो. आणि कोणताही वकील गेला तर एखाद्या शिपायाप्रमाणे त्यांच्या कार्यालयाच्या किंवा एखादा त्यांच्या घरी नौकर पाणी भरणारा किंवा झाडणारा आहे अशा पद्धतीनं वकिलांना या एसडीओ प्रतीक्षा भुते वागणूक देत आहेत. त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टरला मागणी केलेली आहे की या ठिकाणचे आमचे जेवढे काही प्रकरण आहेत त्यांच्याकडे ते काढून घ्यावं, नवीन या ठिकाणी एसडीओची एका त्या लेवलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून ते प्रकरण चालवावं आणि यांनी आतापर्यंत जे काही आदेश केलेला आहे त्याची पूर्ण चौकशी करावं. अन्यथा आम्ही 8 दिवसाच्या नंतर कळमनुरी वकील संघाच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे आणि या माध्यमातून आम्हाला शासनाला पण कळवायचं आहे आणि बार काउन्सिलला पण आम्ही कळवणार आहे की या जे काही आरेरावीची भाषा करणाऱ्या प्रतीक्षा भुते एसडीओ आहेत त्यांच्याविरुद्ध ऍक्शन घ्यावं. आम्ही आतापर्यंत महिला अधिकारी असल्यामुळे आम्ही सहन केलं, परंतु आता नाकाच्या वर पाणी चाललेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही तीव्र भूमिका वकील संघाने घेण्याचं या ठिकाणी ठरवलेलं. वकील बांधव ज्यावेळेस आम्ही एसडीओच्या कार्यालयामध्ये सुनावणीच्या दरम्यान जात असतो त्यावेळेस त्यांनी एकतर आमच्यासोबत जे वकील कोर्ट ऑफिसर या पद्धतीने त्यांनी आम्हाला ती वागणूक देत नाही. आमच्यासोबत आरेरावीची भाषा वापरतात. आमच्या मॅटरमधली जे आम्ही डॉक्युमेंट दाखल करतो ते डॉक्युमेंट त्यांनी गहाळ करतात आणि ज्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन ते डॉक्युमेंट त्याच्यासारखा समोरच्या पार्टीसारखा आदेश होईल अशा पद्धतीच्या नुसार त्यांनी डॉक्युमेंट गहाळ करून आमच्या विरुद्ध आदेश करतात. अशी याच आरेरावीच्या भाषेमुळं आणि माधुरीपणामुळं आम्ही त्यांच्या विरुद्ध आज निवेदन दिलेलं आहे. जर कलेक्टर साहेबांनी तात्काळ त्यांचं निलंबन करून किंवा त्यांना हकलून आमची जी मॅटर आहेत ती मॅटर दुसऱ्या नवीन अधिकाऱ्याला देण्यात यावं, नसता आम्ही पूर्ण वकील संघाच्या मार्फत तहसीलदारासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांचा निषेध करू.